अरे गंप्या भाऊ, काल रात्री असा सीन झाला भाऊ. त्या पाटील भाऊच्या घरी पोरगी पाहायला गेलो तर दडी त्याच्या साल्यानं घोर केला भाऊ. काय झालं? त्या पाटील भाऊच्या साल्यानं पोरावालेला हाकलून दिलं. तो पोरगी बिन तो पोरीचा बाप बी लय टेन्शन घेऊन राहिला आणि ते लग्न पडलं भाऊ पेंडिंगला. आता काय आहे तिच्यावर पर्याय? त्याचं ते पाहिजे. तो आलता घरी तर त्यानं संध्याकाळी विषय सांगितला मले. ते पाच बसतील. मग आपली लाईन लागेल का? आपला भाषा बी लग्नाचा होता. अरे मग कधी सांगत आमनं काढतो मी गोष्ट. आता तडी जातो त्या पाटील भाऊला भेटतो पहिले. तडी ते तर पेंडिंगलेच आहे. म्हणजे तुझ्या भाषाचा विषय काढतो मी. तडी पाहतो लागली लाईन तर लावून टाकतो. बरं तुझं लाईन ना मग तसं काय करते तुझ्या भाषा करते काय? तो वावर करतो भाषा. किती एकर जमीन आहे मग त्याच्याजवळ? त्याच्यामुळे एकर भरत जमीन आहे. अरे बा ते मागे जे पाहुणे आले त्याच्याजवळ 2 एकर जमीन होती. आता तुझ्या कुठे थाट लागणार आहे तडी? अरे ते 2 एकर असून म्हणून ते कोरडवाहू होती ना. हे बागायत आहे. बाप पाणी गिनी पुरं फुल आहे ना. विहीर आहे की बोर आहे? नाही विहीर आहे. पुरं पाणी राहते ना बा. 12 महिने पाणी राहते ना. मग फुल विहीर पाण्याची आहे. काही टेन्शन नाही. मग मी तसं द्यायले सांगतो. संध्याकाळी भेटतो द्यायले सांगतो बा बागायदा 1 एकर वावर आहे. त्यानं कधी म्हटलं तर मग त्याले वावर पाहायला घेऊन येईन की बाप्पा बागायदा सगळं ओके आहे. आणि मी माझ्याकडून बी लावून देतो ना शिल्लक. काय टेन्शन घेतो तू? लावून टाका. तुझ्या भाषेची लाईन लावूनच देतो ना. काही विषय थोडी नाही तो. बरं ते जाऊ दे. मग तो पेरते का वावरामध्ये? झेंडूचे रोप लायलाय. झेंडूचे फुलायचे आहे ना. मधामध्ये गांजा पेरतो तो 2 तासाच्या मधात. बापरे. आणि त्या फुलायच्या आहे ना गांजाचा वास येत नाही. काही मास्टर माइंड आहे बघ या भाषा. तर मग मी तर सांगून राहिलो आहे. हुशार आहे मग भाषा. पाय लागत असेल तर लावा लाईन. मग तर लागतेच ना. पोरीच्या बापाला सांगतो मी की बा असं आहे पाटील बॉय या दुसऱ्याच्या नांदी काय लागू राहिले. अडी हा भेटू राहिला ना. लावा मग काय पाहतो ना. जंक्शन करून टाकू एकदम. करून टाका ना. काय पैसे टेन्शन नको घ्या. काय लागलं ते देऊन देऊ आपण. पुरा खर्च तुम्ही करता का लग्नाचा? काही टेन्शन नाही. फक्त पोरगी भेटली पाहिजे बस. सांगतो मग तर चांगलंच आहे बा. पाटील भाऊ तर सांगतो मी. तर पाटील भाऊ बी घरचा चांगला आहे म्हणा. करतो काही टेन्शन नाही तुम्हाला. काही टेन्शन नाही. आपल्याला पोरगी पाहिजे फक्त. आता फक्त त्या पाटील भाऊला पोरगा पसंत पडला पाहिजे. तरी उत्पन्न काय होते मग एकरी?